नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, स्त्रियांच्या सन्मानाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये बसलेल्या सगळ्या प्रमुख नेत्यांचा काय वागणूक आहे हे आपल्याला कुस्तीपटूंच्या संदर्भात प्रामुख्यानं साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया हे 40 दिवस रस्त्यावर झोपले, आंदोलन केलं क्रीडा क्षेत्रात होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विरोधात. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या सरकारची ही घोषणा राहिली की बेटी बचाओ बेटी पढाओ. मुलींचं रक्षण करा, मुलींना शिकवा, मुलींना अत्याधुनिक उच्च शिक्षण द्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा आणि मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या शोषणाच्या आयत्या खाईत मुलींना लोटा, अशा पद्धतीचा अनुभव दुर्दैवानं आपल्या देशात येत आहे. हा आपला असा देश आहे की ज्या देशामध्ये स्त्रियांची देवी म्हणून पूजा केली जाते, स्त्रियांच्या सन्मानाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात, मातृशक्ती म्हणून तिला वंदन करण्याचं नाटकसुद्धा आपल्या देशात होतं आणि या नाटकाचे सूत्रधार अनेकदा कथित हिंदुत्ववादी माणसं असतात. सरकार कुणाचंही असो, कोणत्याही पक्षाचं का असेना, देशातल्या सामान्य मुलीला, खेड्यातल्या सामान्य मुलीला, ज्या मुलींनी प्रचंड संघर्ष केला आणि एका विशिष्ट क्षेत्रामध्ये स्वतःला महारथ हासिल केली, अशा पद्धतीच्या ज्या मुली आहेत, त्यांच्या स्वातंत्र्याचं रक्षण झालं पाहिजे, त्यांच्या शीलाचं रक्षण झालं पाहिजे आणि त्यांच्या भोवती स्वातंत्र्याचा परकोट उभा करण्याचं काम प्रामुख्याने या देशातल्या कोणत्याही सरकारने केलं पाहिजे. असं दुर्दैवाने होताना दिसत नाही. क्रीडा क्षेत्रामध्ये आणि जिथे जिथे मुलींचा वावर आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये मुलींचं लैंगिक शोषण हा अतिशय सुळसुळाट झालेला मुद्दा बनलेला आहे. ज्या देशात मुलींचं देवी म्हणून पूजा केली जाते त्या देशात मुलींवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात, अन्याय होतात. मुलीच्या रूपाने, पत्नीच्या रूपाने, वेगवेगळ्या रूपाने तिच्यावर अन्याय होतात आणि सत्ता, संपत्ती यांनी वखवकलेले आणि माजलेले जे राजकीय नेते असतात ते प्रामुख्यानं मुलींच्या इज्जतीचा सौदा सहज करतात. ज्या मुली पैशाने विकल्या जात नाहीत त्या मुलींवर वेगवेगळे निकष वापरून, वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून त्यांचं लैंगिक शोषण ही माणसं करत असतात. भारतीय कुस्ती महासंघात सुद्धा ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले, ही माणसं इतकी बेशरम असतात की या माणसांना अशा आरोपाचं काही वाटत नाही आणि जो भारतीय जनता पार्टी विथ डिफरन्सचा दावा करते आहे, अशी घोषणा करते आहे, त्या पक्षांनीसुद्धा या मुलींचे 40 दिवस रस्त्यावर बसून उपोषण केलं, जंतर मंतरवर ते रस्त्यात झोपले, तरीही त्यांच्या आंदोलनाची दखल देशाच्या प्रधानमंत्र्याला घ्यावीशी वाटली नाही. हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे. पक्षांनी खरं तर त्याला खासदार पदावरून काढायला पाहिजे होतं, तात्काळ असा मेसेज द्यायला पाहिजे होता. परंतु एक हाती सत्तेनं प्रचंड माजलेलं जेव्हा सरकार या पद्धतीचं रूप धारण करते तेव्हा त्यांना मुलींच्या इज्जतीचीही काळजी वाटत नाही. पैसा, सत्ता आणि वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून अशा मुली सहज उपलब्ध होतात, असा ग्रह त्यांचा एका बाजूला झालेला असतो. ज्या मुलींनी जगभरामध्ये देशाचं नाव लौकिक केलं, देशाचा मान उंचावला, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून, ऑलिम्पिकपासून वेगवेगळी मेडल आणली, पदकं आणली, अशा मुलींनासुद्धा जेव्हा संघर्षासाठी रस्त्यावर यावं लागतं तरीही ब्रिजभूषण शरण सिंग आणि त्यांच्या सगळ्या चेल्या चपाट्यांवर काहीही कारवाई होत नाही. ज्या गोष्टी केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं, प्रामुख्यानं अनुराग सिंग ठाकूर आणि सगळ्या मंडळींनी या रेसलरना कबूल केल्या होत्या, त्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवलं. कुस्ती महासंघाची निवडणूक लागली, त्या निवडणुकीमध्ये एक शब्द त्यांनी दिला होता की ब्रिजभूषण शरण सिंग आणि त्यांच्या जवळचे चेले चपाटे यांना कोणालाही या निवडणुकीत सहभाग घेता येणार नाही, असा आम्ही बंदोबस्त करू. प्रत्यक्षात जेव्हा काल भारतीय कुस्ती महासंघाचा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा 15 पैकी 13 जागांवर
बलात्काराचे लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या बृजभूषण शरण सिंग याच्या जवळचे सगळे पिलांटू ज्याला म्हणता येईल, जवळचे चट्टेबट्टे ज्याला म्हणता येईल, संजय सिंग अध्यक्षपदी निवडून आले. 15पैकी 13 जागांवर बृजभूषण शरण सिंग यांचेच चेले चपाटे निवडून आले. याचा अर्थ पुन्हा आगामी काळामध्ये बृजभूषण शरण सिंग हाच भारतीय कुस्ती महासंघाचा पडद्यामागचा अध्यक्ष राहणार आहे. सगळी सूत्र त्याच्या हाती राहणार आहेत असा त्याचा अर्थ आहे. या निवडणुकीचा निकाल ऐकल्यावर साक्षी मलिक असतील, विनेश फोगट असेल, बजरंग पुनिया असेल यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि ज्या मुलींनी भारताचा गौरव वाढवला, भारताची छाती 56 इंच केली, त्याच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आणलेले मेडल जिने चिपकवले, अशा मुलीला साक्षी मलिकला पत्रकार परिषदेमध्ये तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती ढसढसा रडली. तिने स्वतःचे जोडे त्या टेबलवर ठेवले आणि सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये मी पुढे जाऊ शकत नाही. आजपासून मी कुस्तीच्या क्षेत्रातून निवृत्ती जाहीर करत आहे. हा देशासाठी काही सन्मानाचा विषय नाही. मोदींसाठी असो, शहांसाठी असो की तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक माणसासाठी असो, अतिशय दुःखद असा प्रसंग या देशाच्या क्रीडा इतिहासात आहे. हा या देशातल्या क्रीडा इतिहासातला अत्यंत काळा असा दिवस आहे. पण तरीही याची लाज अजिबात सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. हे मोठं गंभीर आहे. त्यामुळे जेव्हा भारतीय जनता पार्टी किंवा त्याच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार मुलींच्या सन्मानाचं बेटी बचाओ बेटी पढाओ अशी घोषणा करेल, तेव्हा समजून जायचं की यांना बेटींचा उपभोग घ्यायचा आहे, दुसरं काहीही करायचं नाही. बलात्काऱ्यांना, लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्यांना जर हे सरकार संरक्षण देत असेल आणि पडद्यामागून पुन्हा त्यांचीच सत्ता भारतीय कुस्ती महासंघावर आणत असेल, ती मोठी गंभीर बाब आहे. क्रीडा क्षेत्रात सातत्याने मुलींचा प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये सहभाग असतो आणि त्यांच्या कोचकरवी, त्यांच्या फेडरेशनच्या अध्यक्षांकरवी काही मोठे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ज्यांच्या हाती मुलींना पुढे जाण्याचे काही मार्ग असतात, काही गमक असतात. अशा माणसांच्या करवी मोठ्या प्रमाणावर मुलींचं लैंगिक शोषण होते. त्या लैंगिक शोषणाची गंभीर तक्रार खरं तर प्रधानमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती. एक नवा आदर्श देशासमोर द्यायला पाहिजे होता. ये नये सदी का भारत आहे असं म्हणताना मुलींचं लैंगिक शोषण अधिक पक्क करणं, त्याच्यावर शिक्कामोर्तब करणं हे कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्याला शोभत नाही. अतिशय अशोभनीय गोष्ट आहे. आपल्या हाती काय आहे, तुमच्या माझ्या हाती काय आहे? अशा प्रकारचं सरकार 2024ला या देशातून हाकलून देण्याची एक उत्तम संधी तुमच्या माझ्यासमोर सगळ्यांसमोर आलेली आहे. ती संधी मतांची संधी आहे. मतांचं अस्त्र अतिशय प्रभावी अस्त्र आहे. आपण कितीही बोललो तर तुमची माझी शक्ती अतिशय तोकडी पडते. या कोट्यावधी 140 कोटींच्या देशामध्ये आणि जिथे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे कट्टर परिवार बलाढ्य होत असताना तुमचा माझा स्वर अतिशय मृदू स्वर आहे. तो कुठल्या खिसगंतीत बसेल याची काही खात्री नाही. अशा वेळी तुमच्या माझ्या हाती मतांचं प्रभावी शस्त्र आहे. ते मतांचं बटन दाबून या देशातल्या बलात्काऱ्यांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणांना हद्दपार करण्याची वेळ, ती संधी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आलेली आहे. मित्रो, तुम्ही खरोखर विवेकी असाल, प्रामाणिक असाल आणि या अन्याय अत्याचाराच्या विरोधात असाल. प्रामुख्यानं उद्या कुणाची तरी बहीण आहे, आज कुणाची तरी बहीण आहे, उद्या तुमची बहीण, तुमची मुलगी, तुमची जवळची नातेवाईक जर या क्रीडा क्षेत्रात गेली तर असंच तिचं लैंगिक शोषण झाल्याशिवाय राहणार नाही. ही खूणगाठ मनाशी पक्की बांधा आणि या सगळ्या बलात्काऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना देशातून हद्दपार करा, एवढी विनंती करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. मित्रो, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ लाईकसुद्धा करा, शेअरसुद्धा करा. धन्यवाद.